जत्रा हॉटेलच्या समोर तरी इतके स्टुडंट जे ह्याला पिकनिकला जातात ते आंबोलीला वगैरे ते पडतात. पडून आम्ही आता 5-6 जणांना आम्ही स्वतः आर्मीत केलेलं आहे आणि उचली पण आम्ही जास्त केलेला आहे. तर काल ना परवा दिवशीच इथे ऍक्सिडेंट झाला, बाई पडली, आम्ही परत येऊन उचललो, जवळ असल्यामुळे आम्ही उचललो आणि सहाय्य केलंय. तरी सरकारनं स्वतःहून आपण हे रोडकडे, वेंगुर्ला रोडकडे जर लक्ष द्यावं आणि पब्लिकला साथ द्यावी हे आम्ही कर्नाटक सरकारला सांगितू इच्छितो. पण ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. तेव्हा या सदर रस्त्याची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे, अक्षरशः चाळण झालेली आहे. तर छोटे मोठे अपघात घडल्याचे आम्ही डेली पाहतो इथं. तेव्हा मी संबंधित अथॉरिटी म्हणजे डीसी साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचं पॅचवर्क नाही तर हा रस्त्याची पुनर्बांधणी करावी अशी मी डीसी साहेबांना विनंती करतो. म्हणजे अक्षरशः चाळण झालेले खड्ड्या काय तर झाडं लावायची पाळलेली आहे आणि आता बघणारे ते झाडच लावणार आहेत लोक. कारण आता ह्या जेवढे लोक ह्या रस्त्याचा वापर करतात सगळ्यांनी ठरवलेलं आहे की येत्या लवकरात लवकर रस्ता नाही झाला तर इथं झाडं लावण्यात येतील व डीसी ऑफिसवरती मोर्चा काढण्यात येईल. वेंगुर्ला हा जो रस्ता आहे हा अंतर्गत राज्यमार्ग आहे. 2 राज्यांना जोडणारा हा बेळगाव ते वेंगुर्ला अशा कनेक्टिव्हिटी असणारा रस्ता. रहदारी खूप असते पण अक्षरशः या एक 10-15 किलोमीटर बाचीपर्यंतची आपली जी कर्नाटकची हद्द आहे अक्षरशः रस्त्याशी चाळण झालेली आहे. त्यामुळे आम्हा वाहतूकदारांना अतिशय गाडी चालवत असताना खड्डे आणि खड्डेमय असा रस्ता झालेला आहे. त्यामुळे इतका त्रास होत आहे की आमच्या गाडींचा सोडा शारीरिक आमचे सुद्धा आता मला अक्षरशः बेड सुद्धा वापरावा लागतोय. त्यामुळं ही अवस्था जर अशा रस्त्यामुळे होत असेल तर याला मला वाटतंय की आमचे या भागातले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्वरित याच्याकडे लक्ष देऊन जर आता पावसाळ्यामध्ये जर डांबरीकरण करता येत नसेल तर तात्पुरतं मिक्स कॉन्क्रिटीकरण जे आहे डागडुगी करण्यासाठी ते खड्डे तरी बुजवावेत. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या रस्त्याचं पुढं आपण जर कनेक्टिव्हिटी केलं तर कॉन्क्रिटीकरण करून ते खडीकरण करून ते तात्पुरते तरी त्यामुळे दिलासा थोडा मिळत आहे. आणि अशाच पद्धतीचं या रस्त्याला सुद्धा, कारण पावसाळा संपणार कधी, डांबरीकरण होणार कधी याकडे वाट न पाहता तात्पुरतं जे जिथं आता मग शिरोळीच्या पुढे आपण बॉर्डरला क्रॉस केल्यानंतर बाचीला खड्डे खूप आहेत. त्यानंतर चिरमुरी ते उजगाव या दरम्यान खूपच चाळण अक्षरशः झालेली आहे. त्यानंतर इथं सुळग्या, आज तुम्ही आता आज या सुळग्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील चाळण गावामध्ये झालेलं आहे. अशी ही पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. तेव्हा मी एक कामगार आहे आणि कामासाठी जातेवेळी हे रस्त्याचं हे जे खड्डे वगैरे पडलेले आहे ते चुकून जातेवेळी आहे का जीव घेणं इथं ठरलेलं आहे. आणि बरेच इथं ऍक्सिडेंट होत आहेत, सगळं होत आहेत. आणि एक तर कर्नाटक महाराष्ट्रला जोडलेला रस्ता आहे तरी शासनानं याचं दखल घेऊन त्वरित ताबडतोड हे खड्डे मोजवायचं काम करावं. नाहीतर सगळ्या नागरिकांना घेऊन इथं रस्ता बंद करण्यात येईल. बेळगाव ते हा वेंगुर्ला रस्ता आहे, हा पूर्णपणे खराब झालेला आहे. तरी लोकांना रहदारीचा भरपूर याला प्रॉब्लेम व्हायलाय, तरी त्रास व्हायलाय. हा छोटे मोठे अपघात होऊन लोकांना भरपूर त्रास व्हायलाय. तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्त करावी आणि वाहनधारकांना चांगला दिलासा द्यावा हीच आपली एक विनंती आहे.